मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बक्कासूरची एक अपडेट देणार आहोत की उद्या बक्कासूर कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे आणि गट किती असेल. उद्या मित्रांनो टॉपचं नियोजन असणार आहे आपला देव बक्कासूरचं. मित्रांनो, आज मित्रांनो 9-12च्या मैदानामध्ये आपला देव पळाला नाही, परंतु उद्या 100% नियोजन असणार आहे. तर मित्रांनो, उद्या 2 मैदानं होतात. ते भव्यदिव्य बैलगाडा शर्यत आदत बैल दुसरा बैल मैदान होते. बाळूमामा फाडी वाळवा सांगली पर्व पहिले रेणुका यात्रा रेणुका माता यात्रेनिमित्त. आणि दुसरं मैदान होतं भव्यदिव्य बैलगाडा शर्यत महाराष्ट्र चॅम्पियनचं मैदान होतं आहे. एक दुसरा एक बैल मैदान स्थळ असणार आहे MIDC मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर उद्या MIDC मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो. कारण आपल्या सगळ्यांचा देव अंबेरी मैदानामध्ये पळालेला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला अंबेरी मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो, आपला देव रेस्टवरती आहे. मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा 11 लाखाची नवीन खरेदी मित्रांनो. महाराज कोकरूड इथे कंदूरच्या राजासोबत मित्रांनो सुंदररित्या गाडी पळाली आणि गाडी गट पास झाली आणि सेमीसाठी पण पात्र झाली.